नमस्कार, मी डॉक्टर शारदा दुर्वांकुर आयुर्वेदमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपल्या मेन सेंटर अहिल्यानगरला आलेली आहे आणि आज माझी पेशंट सुवर्णा दुरेकर ही प्रेग्नंट राहिलेली आहे। लग्नानंतर 6 वर्षांनी तिच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आहे। सुवर्णाला टॉर्चचं इन्फेक्शन होतं, 2 वेळा अबॉर्शन झालेलं आहे। आता सध्या तिला 4था महिना चालू आहे। तर सुवर्णा, तुला काय सांगायचं दुर्वांकुर आयुर्वेदमध्ये 6 वर्ष झाली होती, तर तुला वाटलं होतं का हा दिवस तुझ्या आयुष्यात येईल बाबा आता? इतक्या लवकर येईल असं वाटत नव्हतं, पण मॅडम कडून खूप अपेक्षा होत्या आणि मॅडमनी म्हणजे खरंच त्या पूर्ण केल्या। मॅडम म्हणजे माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे। मला आता त्यांच्या म्हणजे आता मला वाटतं ही जर्नी पण प्रेग्नन्सीची जर्नी पण त्यांच्यामुळे चांगलीच होणार आहे। आणि खरंच म्हणजे वेदाला आपण प्राधान्य दिलंच पाहिजे, कारण की आयुर्वेद म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ म्हटलं तरी चालेलच, कारण की त्याच्यामुळेच आपण बाकीचे काही आपल्याला शरीराला इफेक्ट होत नाही आणि खूप छान आयुर्वेदामुळे आपल्या शरीरावर चांगले परिणाम होतात आणि थोडंसं लेट रिझल्ट आला तरी थेट येतो। सुवर्णा आणि तिचे पती प्रसाद या दोघांचंही मी उत्तर बस्ती पंचकर्म केलं। प्रसाद यांना भीती वाटत होती, परंतु त्यांच्या अंगातही खूप उष्णता वाढलेली होती आणि सुवर्णाचाही वात वाढलेला होता, शिवाय व्हायरल इन्फेक्शन याकरता म्हणजे सुवर्णाच्या बाबतीत मला एक तर बाळ होऊ द्यायचं होतं आणि सेकंड थिंग ते बाळ टिकलं पाहिजे होतं। या दोन्ही गोष्टींसाठी मी दोघांचंही शुद्धीकरण केलं आणि त्यानंतरच हा चांगला दिवस आलेला आहे। तर ज्या दिवशी तुझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तो दिवस कसा होता तुझ्या आयुष्यात? तो दिवस म्हणजे मी इथपर्यंत येऊस तोपर्यंत मी घरी चेक केलं होतं, पण इथपर्यंत येऊस तोपर्यंत तरी धाकधुकच होती, खरंच आपलाच आहे का हा रिझल्ट असा एक प्रश्न होता। पण यांचं एक होतं की मॅडम आहेत ना, मग काय टेन्शन नाही, ते आले नाही तर ते सांगत असतात की मॅडम आहेत त्याच्यामुळे आपलं बाळ व्यवस्थितच टिकणार आहे, त्याच्यामुळे ते नाही आले तर ते असंच म्हणतात की टिकणार, मॅडम आहेत, सगळं व्यवस्थितच होणार। आणि इतरांना काय सल्ला देशील तू? नक्कीच हाच सल्ला देईल मी। आधी पण खूप ठिकाणी म्हणजे नाही म्हटलं तरी 6 वर्ष झाले म्हटल्यावर 2-3 ठिकाणी गेलेच होते, ऑलिओपॅथिक उपचार केले, पण त्याने माझ्या बॉडीवर वेगळेच परिणाम झाले, साईड इफेक्ट ते वेगळेच झाले, त्याच्यामुळे जरा हानी झाली होतीच शरीराची। आयुर्वेदाकडे मी सुरुवातीला वळाले असते तर ते एवढे झाले नसते आणि आयुर्वेदाने ते भरून पण काढले आणि त्याचा इफेक्ट पण खूप छान आहे। तर तुझ्या आत्ताच्या ह्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा। अजूनही आपल्याला भेटायचंच आहे, उपकर्म करायची आहे। एकदा एनटी स्कॅन झाला की पुढच्या गोष्टी आपोआपच आपल्याला सुरळीत होतील आणि नक्कीच छान होईल सगळं। डोंट वरी।